नमस्कार फॅमिली. तर मी रीमा, मी स्वयंपाकाची कामं करते आणि आज या घरी एक स्पेशल डिश बनवणार आहे. त्याचीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. स्पेशल डिश म्हणजे आपल्या घरात नेहमी बनणारी ही रेसिपी आहे छोले. तर कधी कधी काय होतं ना, छोले आपल्याला खायचे असतात, आपण छोले भिजवलेले असतात, पण आपण असा विचार करतो की छोले बनवायला किती वेळ लागेल. तर मी तुम्हाला ही सोपी ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून छोले अगदी 10 मिनटात बनून रेडी होणार आहे. तर हीच सोपी पद्धत आज छोलेची आजच्या रेसिपीमधनं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला खूप खूप सपोर्ट करा. तर रात्री छोले भिजत घातलेले होते मुकेश भैयांनी. सकाळी आल्यावर मी कुकरमध्ये व्यवस्थित छोले धुवून घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये धुतल्यानंतर 1 ग्लास पाणी टाकलं. जेवढे छोले आहेत ते भिजतील एवढे, म्हणजे ते छोले जेवढे बुडतील एवढं पाणी टाकलं. त्यानंतर त्याच्यामध्ये 4 लवंग, 4 काळी मिरी टाकलं, थोडंसं 1-2 तेजपत्ता टाकला आणि थोडंसं मीठ टाकून शिजायला ठेवलं. आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर हे चहा पावडरचं पाणी मी हे उकळून ठेवलेलं आहे, ते कशासाठी ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर मी अर्धा कप पाणी घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा चहा पावडर टाकली आणि हे पाणी चांगलं उकळून घेतलं आणि ते पाणी चहा पावडरचं गाळून घेतलं. लगेच मी मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये 2 मोठ्या साईजचे कांदे घेतले आणि असे लांब लांब असे कांदे कापून घेतले. टोमॅटो घेतले 2 मोठ्या साईजचे, ते पण असे लांब लांब कापून घेतले. टोमॅटो आणि कांद्याची मी एकत्र प्युरी करणार आहे, जेणेकरून आपले छोले पटापट होणार आहे. आज खरं तर सुट्टीचा दिवस आहे, पण आज मला कामावरनं लवकर 3ऱ्या कामावर जायचं आहे, कारण त्या ज्या मॅडम आहेत 3ऱ्या कामावरच्या त्यांना हॉस्पिटलला जायचं आहे. तर मला त्यामुळे आज तिकडे लवकर जायचं आहे आणि नेमका आज इकडे छोलेचा प्लॅन होता. तर मग मी विचार केला, चला आज झटपट छोलेची रेसिपी बनवावं आणि हीच रेसिपी तुमच्याबरोबर म्हणजे माझ्या फॅमिलीबरोबर शेअर करावा. तर ह्यासाठी तर बघू शकता, म्हणूनच मी तुम्हाला छोलेची झटपट रेसिपी दाखवते. 2 कांदे, 2 टोमॅटो ह्याची बारीक प्युरी करून घेतली आहे. एका बाजूला आपले छोले बॉईल झालेले आहेत आणि इकडे मी कढई ठेवलेली आहे. कढई तापल्यानंतर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि कढईला सगळीकडे तेल पसरवलेलं आहे. तुम्ही प्रत्येक रेसिपी जर माझी बघत असाल तर तुम्हाला आत्तापर्यंत समजलंच असेल की मी तेलाचा वापर खूप कमी करते, कारण आता सध्याचं जे वातावरण आहे, आजारपण बघता आपण तेल, साखर आणि मीठ याचा वापर कमीच केला पाहिजे. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकलं. जिऱ्याचा रंग चेंज झाला, जिरं छान फ्राय झाल्याच्या नंतर जे आपण कांदा आणि टोमॅटोची प्युरी केलेली ती प्युरी आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि छानपैकी आपण हे मसाला आहे, जे वाटण आहे ते फ्राय करून घेणार आहोत. छान रेसिपी बनवण्यासाठी त्याच्यात काय मंत्र, जप, तप हे काही करावं लागत नाही. त्याच्यात जास्त डोकं पण घुसवावं लागत नाही. आपण मसाला व्यवस्थित भाजायचा, तिखट मीठ व्यवस्थित घालायचं की तुम्ही बनवलेली साधी रेसिपीसुद्धा टेस्टी अशी बनू शकते. तर बघू शकता तुम्ही, मी मिक्सरच्या भांड्यातलं सगळं वाटण कढईत टाकलं आणि ह्याच्यामध्ये जे बॉईल केलेले छोले आहेत ते थोडेसे घेतले, म्हणजे एकदम थोडेसे म्हटलं तर छोटी अर्धी वाटी छोले घेतले आणि ते सुद्धा मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. तर ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. त्यामुळे काय होतं ना, त्याच्यामध्ये पूर्ण छोलेचा फ्लेवर येतो आपल्या ग्रेव्हीमध्ये आणि वाटण हे जे बॉईल छोले आपण ह्याच्यामध्ये वाटून टाकलं की आपली ग्रेव्ही पण मस्त घट्ट होते. इथे ते जे कांदा टोमॅटोची प्युरी होती छान फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यात हळद टाकली, लाल तिखट टाकलं, छोले मसाला टाकला. तुमच्याकडे छोले मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकू शकता. त्यानंतर थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली रंग येण्यासाठी आणि हे सगळं जे वाटण आहे त्याच्यात आपण जे मसाला टाकलेला आहे तो छानपैकी आपण परतून घेणार आहोत, मिक्स करणार आहोत. मसाला जेवढा छान परताल तुम्ही तेवढी छान आपली ही रेसिपी बनते. आपल्याला जास्तीत जास्त वेळ फक्त मसाला परतण्यासाठी द्यायचा आहे, बाकी ह्याला कुठलाच मंत्र वगैरे म्हणायची गरज नाही आहे. मसाला छान परतून झाल्यानंतर मी इथे आलं लसूणची पेस्ट टाकते. तुम्ही ही पेस्ट अगोदर पण टाकू शकता. ॲक्च्युली मी विसरली होती, पण मला आलं लसूणची पेस्ट यात टाकायची होती. आठवल्याबरोबर मी ही टाकली, त्यामुळे मला परत मसाला आणखीन 5 मिनटं परतावा लागला, कारण आलं लसूणचा कच्चा फ्लेवर नको यायला म्हणून. तर अशा प्रकारे हे छानपैकी परतून झाल्याच्या नंतर ह्याच्यावर मी झाकण ठेवलं आणि हे छान असं मंद आचेवर चांगला मसाला आहे ना खाली लागला पाहिजे, त्याला तेल सुटलं पाहिजे असा हा मसाला भाजून घ्यायचा. नाही तर कांदा टोमॅटो आलं लसूणचा कच्चा फ्लेवर लागणार. तर हे चहा पावडरचं पाणी जे आपण गाळून ठेवलेलं, हे चहा पावडरचं पाणी मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या छोलेला रंग पण खूप छान येतो आणि फ्लेवर पण खूप छान येतो. तुम्ही एकदा अशा पद्धतीने
छोले नक्की करून बघा. काही नाही, अर्धा चमचा चहा पावडर घ्यायची, 1 कप पाण्यामध्ये आटवून अर्धा कप करायचं आणि ते गाळून आपल्याला या वाटणामध्ये टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर हे जे छोले आपण वाटलेले आहेत मिक्सरमध्ये, ते वाटण मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. छोले थोडेसे जाडे भरडे वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये आणि ते देखील आपण या आपला छान मसाला परतून झाल्याच्या नंतरच ॲड करायचे आहेत, नाहीतर कच्चं फ्लेवर लागणार. मी तुम्हाला सारखं ह्याच्यावरच भर देते सांगण्याचा की मसाला आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे. अजिबात आपला मसाला कच्चा राहिला नाही पाहिजे. त्यानंतर हे छोलेचं वाटण ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर जे छोले आपण उकडलेले छोले मिक्सरमध्ये एकदा फिरवलेले आहेत बर्फ टाकून, ते आपण ह्याच्यामध्ये टाकलेत आणि छानपैकी अशी ही प्युरी रेडी झालेली आपली. 2 मिनटासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. तर छोलेची एकदम सोपी आणि पटकन झटपट होणारी ही रेसिपी आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगत जावा. व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेलचं आयकन आहे ते नक्की प्रेस करा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर ज्या नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही रेसिपी तुमच्याकडनं स्किप होणार नाही. त्यामुळे मला खूप सपोर्ट करा. लाईक सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, ते फ्री होतं. तर प्लीज तुमच्या बहिणीला सपोर्ट करा, माझी मेहनत लक्षात घ्या, कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. जी काही नवीन सुरुवात मी आता सध्या केलेली आहे, रोज तुमच्याबरोबर एक नवीन रेसिपी शेअर करण्याची, तर त्या सुरुवातीला मला तुमच्या पाठबळाची गरज आहे. तर मला पाठिंबा नक्की द्या, मला खूप सपोर्ट करा. तर इथे तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनटं छान असं झाकण ठेवून आपण हा मसाला, चहा पावडरचं पाणी आणि छोले वाटलेले चांगले परतून घेतल्यावर कसं तेल सुटलेलं आहे. आपण अगदी अर्धा चमचा इथे तेल टाकलेलं आहे, पण हा मसाला छानपैकी ह्याच्यात परतल्यामुळे त्या छोलेच्या ग्रेव्हीला मस्त तेल सुटलेलं आहे. आता इथे आपण कसुरी मेथी टाकणार आहोत. थोडीशी कसुरी मेथी टाकायची. कसुरी मेथी टाकल्यामुळे खूप छान अशी चव येते आपल्या छोलेला. आणि त्यानंतर ना हे झाकण काढून तुम्ही बघू शकता, कारण कसुरी मेथी टाकल्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि त्यानंतर आपण हे छोले टाकणार आहे. छोलेचं पाणी पण आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, कारण पाण्यामध्ये पण खूप विटॅमिन्स असतात. तर हे पाणी पण ह्याच्यात टाकणार. हे तुम्हाला आता जरी पातळ दिसत असेल तर हळूहळू हे घट्ट होतं, कारण छोले पाणी ॲब्झॉर्ब करतात. आता जरी आपल्याला ही पातळ वाटत असेल ग्रेव्ही, तरी थोड्या वेळाने गॅस बंद केल्यानंतर परत ती घट्ट होणार आहे. तर तयार आहे आपली झटपट, टेस्टी आणि सोप्या पद्धतीने बनवले छोलेची रेसिपी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला बोललेली ना की थोड्याच वेळात हे आपली एक उकळी आल्याच्यानंतर बरोबर ही ग्रेव्ही होणार आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. तर जिरा राईस बरोबर खाण्यासाठी मस्त झणझणीत टेस्टी अशी ही छोलेची रेसिपी तयार आहे. ह्या छोलेच्या रेसिपीमध्ये तुम्ही वरून फोडणीसुद्धा टाकू शकता. फोडणी म्हणजे काय, तेल, लाल मिरची, कढीपत्ता ह्याची तुम्ही फोडणी देऊ शकता. त्याच्यामुळे पण अजून छान रंग येईल. पण ह्या घरामध्ये सगळे डाएटवर आहेत, त्यामुळे तेलाचा वापर कमी करतात, म्हणून मी ह्याच्यावर काय वरून परत फोडणी काय देणार नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फोडणी नक्की देऊ शकता. यासोबत मी केलेला आहे जिरा राईस. तर मस्तपैकी या जिरा राईसला काजू, जिरं आणि कोथिंबीर टाकून मी फोडणी टाकलेली आहे. तुपाची फोडणी द्यायची जिरा राईसला, खूप छान लागते. आणि आपला जिरा राईस आणि छोलेची भाजी ही रेडी आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप सपोर्ट करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून मी टाकलेली रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर चला उद्या भेटूया. बाय.